केवणी गावात पहाटे दहशत, 15-20 जणांसह घराबाहेर गोंधळ, सीसीटीव्हीत घटना कैद. केवणी दिवे गावात पहाटेच्या सुमारास दहशतीचा थरार उडवणारी घटना घडली आहे. मोक्का अंतर्गत कारवाई झालेला गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुजित तात्या याने आपल्या 15 ते 20 साथीदारांसह एका घराबाहेर गोंधळ घालत तोडफोड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना शनिवारी पहाटे 5:30च्या सुमारास केवणी दिवे परिसरात घडली. भारवी भोईर यांच्या घराबाहेर सुजित तात्या आणि त्याचे साथीदार गाळ्यांमधून आले. त्यांनी बंद गेट उघडण्याचा प्रयत्न केला. गेट न उघडल्याने त्यांनी घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या काचा फोडल्या आणि जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत परिसरात दहशत माजवली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. आरोपी सुजित तात्या याने भारवी भोईर यांच्या कुटुंबातील एका मुलीशी दुसरे लग्न केले होते. त्यास कुटुंबाचा विरोध झाल्याने त्याच्या मनात राग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी भारवी भोईर यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी केवळ अर्ज स्वीकारल्याचा, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सुजित तात्या याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून तो परिसरात अनधिकृत रेती व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तसेच रात्रीच्या वेळी तो लोकांना धमकावत असल्याचेही सांगण्यात येते. या प्रकरणावर खासदार सुरेश म्हात्रे यांनीही लोकसभेत आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. आमच्या घरावर शनिवारी सकाळी पहाटे काल्हेरचा गावगुंड सुजित तात्या व इतर 10-15 लोकांनी माझ्या घरावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना माझ्या घराचं दार उघडलं नाही म्हणून त्याने माझे कंपाऊंडमधली गाडी फोडली. हा गावगुंड अशीच गावात दहशत माजवत असतो. हा मोक्कामध्ये जामिनावर असलेला आरोपी हा बेलवर सुटलेला आहे आणि अशी दहशत माजून हे गावोगावात दहशत पसरतो आहे. ह्या गावगुंडाला आपल्या भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी ह्याचा विषय लोकसभेमध्ये मांडला होता. सदर हा स्थानिक गावगुंड सुजित तात्या हा रेती माफिया असून हा नशापान करून ह्या आमच्या केवणी गावात फिरत असतो. ह्याच्यावर ह्याचा जामीन रद्द करण्याची कारवाई पोलिसांनी करावी. तसेच ह्यापासून आमच्या परिवाराला किंवा आम्हाला काही याच्याबद्दल जर काही होत असेल त्रास तर त्याचा जबाबदारी ह्याला धरावा. आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आमची तक्रार न घेता आमचा अर्ज घेतला. सदर या गावगुंडाला इथले स्थानिक पोलिस यांना पाठीशी घालत आहेत. ह्या गावगुंडावर मला वाटतं या सदर आजूबाजूच्या परिसरातल्या पोलीस स्टेशनवर दर्जनभर गुन्हे आहेत. माझ्या घरावर हल्ला करण्याचं कारण म्हणजे यांनी माझ्या भावाची मुलगी एक वर्ष झाला असेल, भावाची मुलगीला पळवून नेलं आणि त्या याच्यामध्ये मी माझ्या घरातला एक जबाबदार नागरिक म्हणून मी भावाच्या बरोबर जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पण तिथं मी त्याच्या विरोधात गेलो. हा राग धरून माझ्या घरावर हल्ला करायला आले. माझे हेच की प्रशासनाने याचा जामीन रद्द करावा आणि याची योग्य जागा दाखवावी. कारण ह्याचा उत्मास एवढा चालले आज 5 गाड्या घेऊन माझ्या घरावर हल्ला केला होता या माणसाने.